वैयक्तिक जीवनात कसं राहायचं, कसं वागायचं हे काय काय कॅरेक्टर्स पण मिळतं. अर्थ तू विलन करत असेल तर ते नको घ्यायला. तुला सॅटिस्फॅक्शन कधी मिळतं? प्रयोगाचं पाकिट मिळाल्यावर मिळत नाही. लोकांचा रिस्पॉन्स वावा आणि आत येऊन भेटतात ना, ते खरं आपलं पाकिट आहे. आपलं लहानपण वगैरे आम्ही चाळीत उतरून राहिला तेव्हा ते ऐका सत्यनारायणाची कथा तिकडनं चालू होतं. आणि मराठीचा तो प्लस पॉईंट आहे. मराठीत ग्रँजर खूप चालतं असं मला नाही वाटत, पण तू भावनिक आणि तू मातीतलं देशील ना तर लोकांना आवडतं. मैत्री निखळ असावी, निस्वार्थ असावी, त्यात कुठे व्यवहार येऊ नये, आणि ते एकमेकांचे कान धरणारी आणि पाठ थोपटणारी असावी, आणि जास्त हवेत उडू नये हे सांगणारी पण असावी. मला एक झोप छान लागते. तो आता मला बोललाच ते जरा किती 10 मिनिटं आहेत, मी झोपू शकतो इतकी माझ्या हातात आहे झोप. कोणी वयस्कर आली ना तर माझे आई वडील सांगायचे की बा पाया पड बरं, त्यांच्या आशीर्वाद घ्या. तेच संस्कार आहेत त्यांचे. आणि आज ज्या नसतील ते आहेत असं भासवून घेणं पण माझ्यासाठी ते रिलॅक्सेशन आहे. माझ्यासाठी ते सोबत आहेत असं वाटतं. खूप इमोशनल होतं. सॉरी. नाही, इमोशन्स खूप महत्वाचे आहेत, कारण आपण टाळाटाळ करतो भावना अनुभवायला आणि नेहमी बॅकएंड मध्ये ठेवून देतो, नंतर बघू, पण ते चुकून असं काय तू सांगतो बोललास त्यात ना ते निघालं. काही नसताना माझ्या आई वडील सांगायचे, त्यांना सांगायचो आई वडिलांना की मी केदार आणि अंकुश बरोबर, तर जा म्हणायची हरकत नाही. तो विश्वास. आज आमची लग्न होऊन आम्हाला मुलं आहेत. आमच्या बायकांना मग सांगितलं मी त्याच्यावर, ते कोणी मध्ये येत नाही. ही मैत्री, त्या मैत्रीचं प्रतीक म्हणजे सही रे सही नाटक. प्रामाणिक प्रयत्नच तुम्हाला सक्सेसकडे नेऊ शकतात. अदरवाईज तुम्ही हलक्यात येतं तर तुमचं आयुष्य पण हलक्यातच जातो पुढं. स्वप्न पहा, ती पूर्ण करण्याची ती क्षमता तुमच्यात आली पाहिजे. आणि होऊ शकतं की अशी स्वप्न पहा की जे आपल्याला आपण करू शकतो, आणि त्याचा अभिमान लोकांना वाटेलच, पण स्वतःला आतून वाटला पाहिजे की मी करू शकलो.